ओम पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। इयत्ता 10वी धडा दुसरा द्वितीयः पाठः। धड्याचं नाव आहे, शीर्षक आहे, नास्ति त्यागसमं सुखम। नास्ति या ठिकाणी दीर्घ संधी झालेली आहे। न अस्ति नास्ति, नास्ति म्हणजे नाही। त्याग समम या ठिकाणी समास झालेला आहे, तृतीया तत्पुरुष समास। त्यागेन समम, त्यागासारखं नाही। काय नाही? सुखम, सुख नाही, म्हणजे धड्याचं नाव आहे त्यागासारखं सुख नाही। मग या धड्याला सुंदर असं इंट्रोडक्शन, परिचय दिलेला आहे। दुसरा धडा आहे, राजीव नावाचा मुलगा म्हणतो, सोम पश्य एतत् चित्रम। हे चित्र पश्य पहा, लोट लकार आज्ञा करतोय, हे चित्र पहा। आणि सोम म्हणतो, सोमः अतीव सुंदरम, खूप सुंदर आहे। शोभा म्हणते, एतत्तु अजंता गुहानाम चित्रम प्रतीयते। शोभा नावाची मुलगी म्हणते, हे एतत म्हणजे हे म्हणजे चित्र, तर तू म्हणजे तर अजंता गुहानाम म्हणजे अजंता, अजिंठा वेरूळ या ज्या लेणी आहेत त्यातल्या एका गुहेचं चित्र, प्रतीयते, प्रतीयते म्हणजे दिसत। हे तर एका चांगल्या अजंता नावाच्या गुहेचं चित्र दिसतं। राजीव म्हणतो, आम महाराष्ट्र प्रदेशे स्थिता एताः अजिंता गुहाः एव। राजीव आता म्हणतो, एक कुठे स्थित आहे, कुठे आहे ही गुहा? महाराष्ट्र प्रदेशे स्थित। आपण जेव्हा छत्रपती संभाजीनगरला जातो त्यावेळी जवळच तिथून काही अंतरावरती ही गुहा आहे। स्थिताः एताः अजंता गुहाः एव। महाराष्ट्रामध्ये अजंता वेरूळ या काय लेणी आहे, त्याला लेणीला शब्द वापरलाय गुहा। तर सौरभ पुढे म्हणतो, अहो दृष्टम अत्र तू अनेकानि जातक चित्रानि उट्टंकितानि संती। अहो, त्याला वाटतं की हो, अ, दृष्टम पाहिले, ही अजंता लेणी काय आम्ही पाहिलेली आहे। अत्र तू या ठिकाणी अनेकानी खूप सारे जातक चित्रांनी उट्टंकितानी, इथं खूप सारे काय चित्र। आता जातक म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत। जन्म, जातक म्हणजे जन्म असं म्हणतात, म्हणजे अनेक अशा प्रकारचे चित्र त्यांनी कोरलेले आहेत। उट्टंकितानी म्हणजे कोरलेले संती आहेत। मग लगेच आपल्याला जसं जातक कळलं नाही तसं तो पण विचारतो, जातकम किम भवती। राजीव म्हणतो, राजीव अहम न जाने, मला नाही माहिती। प्राचार्याम प्रक्षावह म्हणजे शिक्षकांना, आपल्या शिक्षकाला विचारूया। प्रक्षावह तत्र गत्वा म्हणजे शिक्षकाकडे जाऊन सगळे विद्यार्थी काय म्हणतात, गुरुवर सर जातकम किम भवती। जातकम किम भवती, जातक म्हणजे काय आहे? आचार्य सांगतात, जातकम अर्थात जन्म। जातकम म्हणजे जन्म, जातकम शब्दाचा अर्थ सांगतात। आणि पुढे अजून विशेषतः सांगतात, जातकमाला इति नाम्नी पुस्तके भगवतः बुद्धस्य पूर्वजन्मनः विविधाः कथाः सन्ति। या जातकमाला नावाच्या पुस्तकामध्ये कोणाच्या कथा आहेत? भगवतः बुद्धस्य, भगवान बुद्धांच्या। ते पण या जन्मातल्या नाहीत, पूर्वजन्मनः, पूर्वजन्मीच्या। विविधाः कथाः सन्ति, खूप साऱ्या कथा आहेत। एतासु परहिताय सर्वस्वं त्यक्तव्यम इत्येवं शिक्षितम। एतासु म्हणजे या जातकमाला नावाच्या पुस्तकामध्ये काय, परहिताय
दुसऱ्याच्या कल्याणासाठी हितासाठी काय करायचंय? सर्वस्वम त्यक्तव्यम, सर्वस्व त्यागून टाकायचे, सर्वस्व त्यागायचे, इत्येवम हे शिक्षितम शिकवलेलं आहे. एतादृशीम एकाम कथाम कथयामी, एतादृशीम अशाच प्रकारची म्हणजे दुसऱ्यासाठी सर्वस्व त्याग करण्याची भावना निर्माण करणारी कथा, एतादृशी अशीच कथा कथयामी मी सांगतो. पुढे एवम, सगळे विद्यार्थी म्हणले असं. वयम एतादृशीं कथां श्रोतुम उत्सुकाः, वयम आम्ही, उत्सुकाः आम्ही खूप उत्सुक आहोत, एन्थुझियास्टिक आहोत. कशासाठी? एतादृशीं कथां श्रोत, अशी कथा, अशी म्हणजे सर्वस्व त्याग करणारी कथा ऐकण्यासाठी आम्ही तयार आहोत, उत्सुक आहोत. श्रूयताम तावत, आता शिक्षक म्हणतात श्रूयताम ऐका, तर तावत म्हणजे तर ऐका. बौद्धाचार्यस्य आर्यशूरस्य जातकमालायाः शिविजातक आधारिता एषा कथा. ही कथा कशाच्यावर आधारित आहे? तर ही कथा बौद्धाचार्यस्य आर्यशूरस्य जातकमालायाः म्हणजे बौद्धांचे जे आचार्य आहेत त्यांच्या जातक मालेतील शिवी जातक, त्या शिवी च्या राज्यातील राजाच्या वर आधारित ही कथा आहे. ही जी कथा आहे ही बौद्धाचार्य आर्यशूरस्य जातकमालाया, त्यांच्यावरती ती काय शिवी जातक, जातक म्हणजे जन्म आपण पाहिला, शिवी राजाच्या वर आधारित ही कथा आहे. आता कथा चालू होते. कथा थोडक्यात समजून घेऊया. या ठिकाणी एक शिवी नावाचा राजा होता आणि त्या राजाला दान देण्याची खूप इच्छा होती. तो खूप दानशूर होता. मग त्याला असं एकदा वाटलं की मी सगळ्या लोकांना दान देतोय, दान देऊन देऊन लोक आता श्रीमंत झालीत, लोक आता माझ्याकडे येत नाही. मग त्याला वाटलं की आता मी दान कोणाला करायचं, आणि हे दान घेऊन लोक संतुष्ट होतात. मग तो असं म्हणतो की आता मी काय करतो, खरा दान देणारा तोच आहे जो आपल्या इंद्रियांचं दान देतो, म्हणजे डोळे कान हे सगळं दान देतो. किती नशीबवान असेल तो, असं राजा मनातल्या मनात विचार करतो. आणि तेवढ्यात इंद्र एक वेगळं रूप घेऊन त्याच्याकडे येतो आणि म्हणतो मला एक डोळा दे. राजा म्हणतो एक डोळा काय, मी तुला दोन डोळे देईल. आणि राजा त्याला आपला दोन्ही डोळे, आपले दोन्ही डोळे काढून देतो. आणि इंद्र खूप आश्चर्यचकित होतो आणि इंद्र जाऊन परत अ, विचार करतो की आता याला एवढं दुःख नको द्यायला आपण राजाला. म्हणून इंद्र स्वतः पुन्हा येतो आणि त्याला दोन्ही डोळे परत देतो. आणि त्याला एक वरदान पण देतो की तू खूप लांब पर्यंत पाहू शकशील. जर समोर डोंगर असतील तर डोंगरांच्याही पलीकडं तू पाहू शकशील, असं तो वरदान देतो. अशा प्रकारे हा धडा आहे. चला आता आपल्याला थोडस समजलेलं आहे, तर पुढे जाऊया. बघा, अथ एकदा, नंतर म्हणजे पूर्वी काहीतरी झालं असणार आहे. अथ आता एकदा म्हणजे एक वेळ काय झालं, भगवान बोधिसत्व, भगवान म्हणजे देव, बोधिसत्व. आता या ठिकाणी भगवान बुद्धांच्याच कथा आहेत. त्याच्यामुळे भगवान बुद्धांच्या कथांमध्ये काय, भगवान बुद्धच पण वेगळ्या नावाने वेगळ्या रूपामध्ये असणार आहेत. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी बोधिसत्व म्हणजे ज्ञान प्राप्त करण्यासाठी जो दिवस रात्र झटत आहे त्याला म्हणतात बोधिसत्व, म्हणजे ज्ञान प्राप्तीचा साधक, असं गौतम बुद्धांच्या मार्गामध्ये म्हटलं जातं बोधिसत्व. मग गौतम बुद्धच बहु जन्मार्जित पुण्य फलही, म्हणजे खूप जन्म अर्जित, खूप जन्मांमध्ये मिळवलेल्या पुण्य फळामुळे, कशामुळे राजा झालते ते, शिवी नाम राजा अभवत. शिवी त्यांचे काय ते झाले, राजा झाले. तर शिवी आपण प्रदेश म्हणू शकतो, मला एवढं काही
त्याच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड माहिती नाही. शिवी नाम राजा अभवत. ते राजा झाले एका देशाचे. त्याला आपण शिवी म्हणू सध्या, कारण की मला पूर्ण बॅकग्राऊंड नाही माहिती. सह म्हणजे तो, जे गौतम बुद्ध होते, जे राजा झाले होते, सह बालात एव, लहानपणापासून, वृद्धोपसेवी म्हणजे अ, म्हाताऱ्या लोकांची सेवा करणारे, विनयशील म्हणजे अत्यंत नम्र स्वभाव असणारे, कधी उद्धट न वागणारे, शास्त्र पारंगत म्हणजे शास्त्राविषयी माहिती असणारे, या शास्त्रात काय सांगितलं त्या शास्त्रात च आसित म्हणजे ते म्हाताऱ्या लोकांची सेवा करणारे, नम्र आणि शास्त्रांमध्ये सुद्धा काय हुशार निपुण होते. मग काय केलं त्यांनी? जनकल्याण कर्मसु, लोकांचं कल्याण करण्यामध्ये रत म्हणजे कायम रममान असणारे, कायम लोकांचं कल्याणामध्येच दिवस रात्र झटणारे असौ हा पुत्रवत प्रजा हा पालयती स्म. मग हा जो राजा होता, लोकांच्या कल्याणासाठी दिवस रात्र रत म्हणजे रमून गेलेला असायचा, मग्न झालेला असायचा. तो राजा असौ हा राजा प्रजा हा पुत्रवत पालयती स्म म्हणजे प्रजेला आपल्या मुलांसारखं पाळायचा. आपण कसं आपल्या मुलांना सांभाळतो, तसं हा प्रजेला प्रजा न म्हणता स्वतःच्या मुलांसारखं सांभाळायचा. कसा होता बघा तो? कारुण्य म्हणजे दया त्याच्या अंतःकरणात होती. औदार्य, औदार्यादी म्हणजे औदार्य म्हणजे त्याच्या मनात खूप दान देण्याची, तो उदार होता. म्हणजे कोणाला 5 रुपये द्यायचे, त्याला तो 50 रुपये द्यायचा, एवढी उदारता. सद्गुणोपेत, अशा प्रकारच्या सद्गुण म्हणजे चांगल्या गुणांनी, उपेत तो काय, चांगल्या गुणांनी युक्त होता, त्याच्या अंगी दया यासारखे गुण होते. सह नगरस्य समन्ततः धन धान्य समृद्धाः दानशालाः अकारयत्. तत्र सह तो राजा नगरस्य समन्ततः नगराच्या चारी बाजूला, चहूकडून काय करतो? धन धान्य समृद्ध हा, पैसे आणि धान्य यांनी भरलेली काय दानशाला अकारयत, असे एक त्यांनी, आपण मराठीत इंग्लिशमध्ये गोडाऊन काढले, की ज्याच्यामध्ये तो काय करायचा, धन आणि धान्य सगळं ठेवायचा. अकारयत त्यांनी केल्या. तत्र मग त्या शाळेमध्ये काय व्हायचं? अर्थीनाम, अर्थीनाम समूह म्हणजे ज्यांना गरज होती, जे दुःखी होते. अर्थी म्हणजे काय? दुःखी. अर्थीनाम दुःखी लोकांचे समूह म्हणजे ग्रुपच्या ग्रुप यायचे. 30-30, 40-40, 50-50, 100-100. काय करायचे ते? अन्न पान वसन रजत सुवर्णादिकानी अभिष्ठानी वस्तुनी प्राप्य संतुष्ट अभवत. मग असे गरज असणाऱ्या लोकांचे ग्रुप, समूह येऊन काय करायचे? अन्न जेवण, पान काही पिण्याचे पदार्थ, वसन म्हणजे कपडे, रजत चांदी, सुवर्ण म्हणजे अभिष्टानी वस्तूनी, ज्याला ज्याची इच्छा आहे. कोणाला जेवण पाहिजे त्याला जेवण मिळायचं, कोणाला कपडे पाहिजे त्याला कपडे मिळायचे, कोणाला चांदी पाहिजे त्याला चांदी मिळायची. अभिष्ठानी वस्तूनी, अभिष्ठानी पाहिजे असलेल्या वस्तू प्राप्य संतुष्ट भव. आणि ते काय व्हायचे? संतुष्ट व्हायचे. म्हणजे आता मला नको सोनं, आता मला नको चांदी, असे संतुष्ट होऊन जायचे. राज्ञः दानशीलताम म्हणजे राजाची दानशीलता पाहून, आकर्ण्य ऐकून, देशांतरेभ्य अपि जनाः तम देशम आयांती स्म. मग काय झालं? हळूहळू राजाची कीर्ती खूप वाढली. मग राजाची कीर्ती आकर्ण्य ऐकून, देशांतरेभ्य म्हणजे दुसऱ्या दुसऱ्या राज्यातून सुद्धा काय लोक, जनाः तम देशम म्हणजे त्या शिवी नावाच्या देशामध्ये काय आयांती येऊ लागली. मग एकदा काय झालं बघा. अथ नंतर, कदाचित म्हणजे एकदा, दानशालासु विचरण म्हणजे त्या गोडाऊन मध्ये किंवा त्या दानशाळेमध्ये काय विचरण चालत असताना, सहराजा तो राजा
बहुधनलाभेन संतुष्टानाम अर्थीनां विरलसंख्यां विलोक्य अचिंतयत. मग त्या दानशाळेमध्ये फिरत असताना तो राजा खूप पैसे मिळाल्यामुळे संतुष्ट झालेले दुःखी लोक आणि त्यांची कमी संख्या, म्हणजे लोक येऊन येऊन पैसे घेऊन जायला लागले. मग नंतर ते संतुष्ट झाले आणि संख्या काय विरल झाली. विरल संख्या विलोक्य, कमी झालेली संख्या पाहून अचिंतयत, त्याने विचार केला. काय विचार केला? मम अर्थिनः, माझ्याकडे मागणारे दुःखी लोक, तू तर धनलाभ मात्रेण संतोषम भजन्ते. धनलाभ मात्रेण, फक्त पैसे मिळाले, कपडे मिळाले, सोनं चांदी मिळाली, संतोषम भजते, ते आनंदी राहतात, संतुष्ट होतात. मग आता मी दान द्यायचं कोणाला? दान देणं किती महत्वाचं आहे हे ते राजाला वाटायचं. आणि आता दान द्यायला लोक कमी होत चाललेत, काही दिवसांनी अजूनच कमी होत जातील. आणि मग त्याला मनात वाटायचं की अ, ते खरोखर भाग्यशाली आहेत, ज्यांना ज्यांच्याकडे लोक येऊन काय करतात, आपले अंग अवयव मागतात. बघा, ननु ते दानवीराहा, ननु खरोखर ते दानवीराहा सौभाग्यशालीनः, ते दान देणारे सौभाग्यशाली आहेत. कोण? यान, ज्यांना याचकाः शरीरस्य अंगानी अपि याचन्ति, ज्यांना याचकाः मागणारे शरीरस्य अंगानी, म्हणजे आपल्या देहाचे अंग आणि अवयव अपि याचन्ति, खरे दानवीर ते आहेत, खरे सौभाग्यशाली जे आहेत, ज्यांना मागणारे लोक आपल्या शरीराचे अंग मागतात. कोणी हात मागतं, कोणी पाय मागतं. एवं राज्ञः, अशा प्रकारे, एवं अशा प्रकारे राजाच्या स्वेषु गात्रेषु अपि निरासक्तीं विज्ञाय, हे स्वतःच्या देहाविषयी, इंद्रियांविषयी, अवयवांविषयी निरासक्तीं, म्हणजे कुठल्याही प्रकारची अटॅचमेंट नाही, कुठल्याही प्रकारची आशा नाही की माझा हात कसा देऊ, पाय कसा देऊ. राजाची ही निरासक्तीं विज्ञाय, जाणून, सकलम ब्रह्मांडम व्याकुलम संजातम, सगळं ब्रह्मांड, अख्खं विश्व काय व्याकुलम जातम, सगळं विश्व थोडं डिस्टर्ब झालं, थोडं दुःखी झाले की हा कसला राजा आहे, याला स्वतःच्या इंद्रियांविषयी पण पर्वा नाही, याला दान देण्याची केवढी मोठी इच्छा आहे. राज्ञी एवं विचारयति सती तस्य दानशीलतां परीक्षितुम देवाधिपतीः, बघा, राज्ञी एवं विचारयती सती, आणि राणी सुद्धा अशा प्रकारचा विचार करत होती की हा राजा किती महान आहे, हा स्वतःच्या शरीराचा पण विचार करत नाही आणि देऊन टाकणार आहे. एवं विचारयती सती, राज्ञी म्हणजे राजाची राणी. एवं अशा प्रकारे विचारयती सती, विचार करत असताना, तस्य दानशीलताम अं, मत मत मत- राज्ञी, राज्ञी म्हणजे राजा, राणी नाही या ठिकाणी. राज्ञी एवं विचारयती सती, राजाचा, हे सगळं सती सप्तमी आहे, म्हणजे एक क्रिया चालू असताना त्याच वेळी दुसरी क्रिया व्हायला सुरुवात होते. राज्ञी एवं विचारयती सती, राजाचा असा विचार चालू असताना, तस्य दानशीलतां परीक्षितुम, त्या राजाची दानशीलता पाहण्यासाठी, देवाधिपती म्हणजे देवांचा राजा, शक्रः म्हणजे इंद्र, नेत्रहीन याचकस्य, म्हणजे नेत्रहीन म्हणजे डोळे नसलेला, याचकस्य मागणाऱ्याचं किंवा भिकाऱ्याचं, रूपम धारयित्वा रूप घेऊन, धारयित्वा तत्पुरतः अवदत, तत्पुरतः राज्ञः पुरतः राजाच्या पुढे
अवदत बोलला. काय बोलला? हे राजन, हे राजा, भवतः दानवीरताम आकर्ण्य, भवतः तुझी दानवीरता आकर्ण्य ऐकून, म्हणजे तू खूप दानवीर आहेस, तुझ्या गावाच्या चारी बाजूला दानशाळा आहेत, हे सगळं ऐकून आशान्वित, खूप साऱ्या आशा माझ्या मनात आहेत, त्या आशा मनात घेऊन आशान्वित भवत समीपम आगतोस्मी, तुझ्या जवळ आलो आहे. देव, रवी, शशी, देव आता हा त्याला राजा राजाला म्हणतो देव. रवी शशी तारा मंडल भूषितम जगत एतत् कथम इव पश्येयम चक्षुहीनः. हम्म. आणि तो राजा म्हणतो, सॉरी, तो जो इंद्र आंधळ्याच्या रूपात आलेला, तो त्याला काय म्हणतो? सूर्य, चंद्र, तारे, मंडल भूषितम, या सूर्य चंद्र ताऱ्यांनी सुंदर सुशोभित झालेलं हे जगत, एतत जगत, एतत हे जगत, कथम इव पश्येयम, मी कसं काय पाहणार? चक्षुहीन, डोळे नसणारा मी हे सूर्य चंद्र तार आणि हे जे मंडल आहे, या ठिकाणी सूर्यमाला आहे, हे जे ग्रह आहेत, यांनी सुंदर असणारं जगत कसं बरं मी पाहणार? मग राजा त्याला म्हणतो, राजा उवाच, भगवन, राजा म्हणाला, भगवन, भवन मनोरथम पूरयित्वा आत्मानम अनुगृहीतम कर्तुम इच्छामि. आता त्याला वाटलं की राजा काय म्हणेल, की अरे तुला मी कसं काय माझे डोळे देणार, पण राजा काय म्हणतो, भवन मनोरथम पूरयित्वा, तुझा मनोरथ, तुझी इच्छा पूरयित्वा, पूर्ण करण्यासाठी किंवा पूर्ण करून, आत्मानम अनुगृहीतम कर्तुम इच्छामि, मी स्वतःला आशीर्वादित, धन्य कर्तुम इच्छामि, धन्य करण्याची इच्छा करतो. म्हणजे तुझा मनोरथ पूर्ण करून मी स्वतःला धन्य करण्याची इच्छा करतो, अनुग्रहितुम, धन्य करण्याची इच्छा करतो. आणि तो म्हणतो, आदिश्यताम किम करवाणी, आज्ञा कर, काय करू, मी काय करू? विप्रह अकथयत, विप्रह विप्र म्हणजे ब्राह्मण, तो काय इंद्र ब्राह्मण बनून आलेला आहे. अकथयत म्हणाला, काय म्हणाला? यदी भवान प्रीत, यदी भवान, जर तू खुश झाला असशील. हे कोण म्हणते आता? हे विप्र म्हणतोय, ब्राह्मण म्हणतोय, जो इंद्र आहे तो काय म्हणतोय, जर तू खुश झाला असेल, तदा, तर, त्वत्तः एकस्य चक्षुषः दानम इच्छामि, त्वत्तः तुझ्या, एकस्य चक्षुषः एका डोळ्याची, इच्छामी, इच्छामी करतो, एका डोळ्याचं दान इच्छितो, येन, ज्याच्यामुळे, मम लोकयात्रा निर्बाधा भवेत, ज्याच्यामुळे काय होणार आहे, माझी ही जगातील फिरण्याची जी यात्रा आहे ही निर्बाधा भवेत, कुठलीही बाधा त्याच्यामध्ये येणार नाही. बर, भवेत. तत्श्रुत्वा राजा अचिंतयन, हे ऐकून राजा, तत्श्रुत्वा, तो जे काय बोला, श्रुत्वा ऐकून राजा म्हणाला, काय म्हणाला? लोके चक्षुर्दानम दुष्करम एव, जगामध्ये डोळे देणं हे खूप कठीण आहे, खूप अवघड आहे, दुष्करम सोपं नाहीये. नूनम, खरोखर, ईदृशम दानम इच्छन अयम याचकः केनापि प्रेरितः स्यात्. मग राजा मनातल्या मनात विचार करायला लागला की एवढं मोठं दान डोळ्याचं द्यायचं हे खूप अवघड आहे, कठीण आहे. ननु, खरोखर, ईदृशम दानम, अशा प्रकारचं दानाची इच्छा करून, अयम याचक, हा भिकारी किंवा हा ब्राह्मण, केनापि प्रेरित असतात, कोणीतरी पाठवला असला पाहिजे, प्रेरित असतात, पाठवला असला पाहिजे. अथवा भवतु नाम किम, अथवा भवतु नाम किम बहुचिंतनेन, मग राजा म्हणते असो, भवतु अथवा भवतु किंवा असू द्या, किम बहुचिंतनेन, जास्त विचार करून काय करायचंय, इति विचार्य राजा अभाषत,
इति विचारे असा विचार करून राजा म्हणाला अभाषत. काय म्हणाला? भो मित्र, अरे मित्रा, किम एकेन चक्षुषा, एका डोळ्याने काय होणार आहे? अहम भवते, मी तुला चक्षुर्द्वयम एव प्रयच्छामी इति, मी तुला दोन डोळे देतो, असं तो म्हणाला. राज्ञः नेत्रदानार्थम, राजा डोळे देण्यासाठी निश्चयम ज्ञात्वा, निश्चयम ज्ञात्वा म्हणजे डोळे देण्याचा निश्चय केल्यानंतर अमात्याः विषण्णाः भूत्वा अवदन, अमात्याः जे सगळे मंत्री होते, विषण्णाः नाराज झाले, खिन्न झाले, खिन्न होऊन अवदन म्हणाले, महाराज, हो राजा, अलम एतावता दुस्साहसेन, अहो हा हे साहस असं हे चुकीचं धाडस करू नका. एतावता अलम, या दुस्साहसाने, चुकीच्या साहसाने खूप झालं. प्रभृतम धनम एव दीयताम, प्रभृत प्रभूतम, प्रभूतम खूप सारे पैसेच द्यावेत. राजे मंत्री सगळे घाबरले, जर राजाने डोळे फोडून दिले तर मग पुढे काय होणार. पण अथ सह राजा तान अवदत, तो राजा, अथ म्हणजे नंतर, सह राजा तो राजा त्यांना म्हणाला. काय म्हणाला? दास्यामी प्रतिज्ञाय योन्यथा कुरुते मनः कार्पण्या निश्चितं मतेः कस्यात् पापतरस्ततः. मग राजा त्यांना खूप मोठी गोष्ट सांगतो, त्याचा अन्वय पुस्तकामध्येच त्यांनी दिलेला आहे. काय म्हणतो राजा? बघा आता. राजा म्हणतो, हम्म, बघा, दास्यामी इति प्रतिज्ञाय, म्हणजे मी काहीतरी देईल, इति अशी, प्रतिज्ञाय अशी प्रतिज्ञा करून, यह मनः जो मन, अन्यथा कुरुते, तो काय करतो? जो मन अन्यथा म्हणजे देणार नाही, म्हणजे आधी विचार करतो मी देईन, आणि नंतर काय? मनः अन्यथा कुरुते कार्पण्य अनिश्चित मतेः ततः ततः पापतरम कस्यात्. कार्पण्य, कार्पण्य शब्दाचा अर्थ, कार्पण्य म्हणजे हृदयाची दुर्बलता असणारा, म्हणजे घाबरणारा, असा कार्पण्य. म्हणजे जो आधी म्हणतो मी दान देईल आणि नंतर दान देत नाही, असा कार्पण्य. अनिश्चित मते हे, ज्याची मती ही निश्चित नाहीये, त्याला स्वतःलाच माहित नाही काय करायचं आणि काय नाही करायचं, असा जो असेल, ततः त्याच्यापेक्षा पापतरह कस्यात्, त्याच्यापेक्षा पाप करणारा दुसरा पापी मनुष्य कोण असेल? कोणच नाही. म्हणजे ज्यावेळी सैनिक असं म्हणतात तुम्ही देऊ नका, आपण पैसे देऊन त्याला सोडून देऊ, त्यावेळी तो असं म्हणतो की नाही, आधी मी त्याला म्हटलोय की तुला जे पाहिजे ते देण्यासाठी मी रेडी आहे, तयार आहे, आणि मग मी परत कसं काय त्याला म्हणायचं आता मी नाही देऊ शकत? असा घाबरणारा, हलकं मन असणारा मी नाही, असं राजा त्यांना बोलतो. मग राजा बघा काय सांगतो. नाहम स्वर्गम न मोक्षम वा कामये, अहम स्वर्गम, मला स्वर्ग नको, न मोक्षम, मला मोक्ष नको, कामये, मी त्याची इच्छा करत नाही, स्वर्गाची मोक्षाची इच्छा मी करत नाही, किंतु पण आर्तानाम परित्राणाय एव मे निश्चयः. आर्तानाम म्हणजे जे दुःखी लोक आहेत, ज्यांना काहीतरी पाहिजे माझ्याकडून, परित्राणाय त्यांना मदत करण्यासाठी, त्यांना वाचवण्यासाठी, मे निश्चयः माझा निश्चय आहे, असं राजा बोलतो. अस्य यां या यांच्या वृथा म असतु, अस्य म्हणजे या ब्राह्मणाची, यांच्या म्हणजे इच्छा, मागणी, वृथा मा असतु म्हणजे फुकट नसावी, इति उक्त्वा असं बोलून, इत्युक्त्वा असं बोलून, सह राजा तो राजा, वैद्योक्त विधीना म्हणजे वेदामध्ये सांगितलेल्या विधीने, नीलोत्पलम इव
म्हणजे निळ्या कमळासारखं एक डोळा. म्हणजे निळ्या कमळासारखा, जसं एखादं कमळ तोडावं तसा निळ्या कमळासारखा त्यांनी एक सुंदर असा डोळा, शनैही, हळू, अक्षतमम उत्पाट्य, म्हणजे डोळ्याच्या मधून आपला मुख्य आतला डोळा काढला, उत्पाट्य म्हणजे काढून, प्रीत्या, प्रेमाने, याचकाय समर्पितवान, त्याने ते याचकाला दिला. म्हणजेच आपला जो डोळा आहे त्या डोळ्यात त्यांनी हात घालून हळूच तो डोळा काढून समर्पितवान, समर्पित करून टाकला. सह अपि म्हणजे तो इंद्र सुद्धा, तत् नेत्रम, त्या डोळ्याला, यथास्थानम अस्थापयत, त्या डोळ्याला काय केलं त्यांनी, भिकारीने किंवा त्या ब्राह्मणाने आपल्या डोळ्यामध्ये तो डोळा बसवला, आपल्या शरीरामध्ये तो डोळा अस्थापयत, बसवला. ततः, त्यानंतर, महीपालः, महीपालः राजा, द्वितीयम नेत्रम अपि, दुसरा डोळा सुद्धा, शनैः निष्कास्य, हळूच बाहेर काढून, तस्मै अयच्छत, त्याला दिला. अथ, नंतर, विस्मितः शक्रः, आश्चर्यचकित झाला, चकितः शक्रः अचिंतयत, आता त्यांनी, जो इंद्र होता त्याला आश्चर्य वाटलं की आपला डोळा कसा कोण काढून देईल. एक डोळा मागितल्यानंतर दोन डोळे काढून दिले. त्याला खूप आश्चर्य वाटलं. पुढे काय होतंय ते आपण दुसऱ्या भागामध्ये पाहू. तो काय म्हणतोय आता, अहो धृती, अहो सत्वम, अहो सत्वहितैषिता,